हं. श्रोते हो, आपण बऱ्याचशा व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे मला पाहिलंय, ऐकलंय. आज एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी खूप छान लक्ष देऊन ऐकण्याजोगा आणि आचरणात आणण्याजोगा व्हिडिओ बनवत आहोत. आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सध्या मानसिक टेन्शनमुळे, मानसिक आजारांमुळे आणि तणावयुक्त जीवन जगल्यामुळे डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि BP हा जास्त प्रमाणात फोफावत चाललेला आजार आहे. आजार म्हणलं की माणसाच्या छातीत धडकी भरते आणि त्यातली त्यात मधुमेह आणि हृदयरोग ह्या दोन आजाराने तर मनुष्य अगदी पंचरच होऊन जातो. म्हणून या दोन्ही आजारांबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विस्तृत चर्चा आज करायची आपल्याला. प्रथमतः आपण मधुमेह ह्या आजाराकडे बोलूया. मधुमेह हा आजार हा शारीरिक नाही, मानसिक आहे. म्हणून नेहमी खूप छान शांत जीव, जेवढा रिकामा वेळ आहे तेवढा वेळ डोळे बंद, तोंड बंद, जास्त बोलायचं नाही, पाहायचं नाही आणि जास्त मेंदूचा वापर करायचा नाही आणि शक्यतो छान डोकं टेकून बसायचं. मेंदू हलला की मेंदू म्हणजे पाण्यात पोहतो आपला आणि तो हलू न देण्यासाठी डोकं टेकून बसायचं छान. कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट, खारट 6 रसांचं असंतुलन शरीरात होऊ न देणे. आणि समजा डायबिटीस होण्याची किंवा मधुमेह होण्याची आपल्याला शक्यता आहे अशी वाटत असेल, साखर एकदम बंद. गोड फळं खा, कोणतेही, उसाचा रस प्या, गूळ काही बरी घेतलं तरी पण साखर पोटात नाही जाऊ द्यायची. दूध नाही, दुधाचे पदार्थ नाही, दूध नाही, पेढा नाही, बर्फी नाही, बासुंदी नाही. दही, ताक चालेल, ते पण 1 दिवसाचं ताजं छान. आंबट नाही झालं तरी चालेल. आणि आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला पॅनक्रिया नावाची ग्रंथी आहे. ती बेंबीपासून माकड हाडकापर्यंत असा पातळ पडदा असतो, रताळीच्या आकाराचा. रताळं जसं आहे तसंच पॅनक्रिया असतो. आणि त्या पॅनक्रियामधले बीटा सेल्स पोटॅशियम खाद्य वापरून इन्शुलिन निर्मिती करतात आणि ते इन्शुलिन बेंबीत येतं आणि इकडून उजव्या बाजूने लिव्हर ज्या वेळेस ग्लुकोज सोडतो शरीरात जाण्यासाठी, तर ग्लुकोज एकटी रक्तात मिसळत नाही. म्हणून ती ग्लुकोजला खूप छान इन्शुलिन टच झालं की दोन्ही मिळून ते रक्तात मिसळतात आणि शरीरात ती साखर नियंत्रित राहते. जर शुगर एकटीच पुढे गेली तर ती रक्तात मात्र दाखवते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, इन्शुलिन स्त्रवण्यासाठी पॅनक्रियाला मदत करणं आपलं काम आहे. उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपायचं, विष्णू आसन लावून, की डावी बाजू वर झाली पाहिजे. डावी बाजू वर होण्यासाठी सर्वांगासन, शीर्षासन ही जर आसनं केली तर तुमचा पॅनक्रियावर होईल, जठर खाली जाईल आणि पाहिजे तेवढं इन्शुलिन स्त्रवलं. इन्शुलिन स्त्रवण्यासाठी पोट जास्त वेळ रिकामं पाहिजे. फार खाऊन झालं, जठर फुल भरलं की जठराच्या खाली पॅनक्रिया दबून जातो. म्हणून पॅनक्रिया फ्री राहावा यासाठी खूप छान पोट रिकामं ठेवलं पाहिजे. लिक्विड काही घ्या, संत्रा, लिंबू, मोसंबी, लिंबू, चिंच, आमसूल, बोरं, कवठं, अननस, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, करवंद, जांभळं, आवळे, आंबे भरपूर खा. आंबट जितकं खाल तितकं तुमचे आतडे पुढचे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लहान आतडं, मोठं आतडं हे स्वच्छ असले पाहिजेत पुढे.
मल पुढे पुढे लोटण्यासाठी. मल अटकला नाही पाहिजे. आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्ये हिरडा, आवळा, बेहडा, कुटकी, चिरायता, गुडमार, गुळवेल, जांभूळ पावडर, मेथी पावडर, कारले पावडर, बेलाच्या पानाची पावडर, 11 वनस्पतीचं चूर्ण अर्धा कप पाण्यात अर्धा चमचे घेतले की डायबिटीस कंट्रोल राहतो. आणि डायबिटीस होऊच नये त्यासाठी सकाळच्या पारी नुसतं जमिनीवर इकून तिकडे लोळा. लोळलं म्हणजे पोट हललं पाहिजे. पॅनक्रिया, लिव्हर हे फ्री पाहिजे ते एकदम. यात काही कोलेस्ट्रॉल नको साचलेलं आणि रक्ताभिसरण क्रिया एकदम चांगली पाहिजे. गुडमारची वेल शोधायची. गुडमारच्या वेलीचे दररोज 2 पानं खा. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिलॅक्स राहिलं की डायबिटीस आयुष्यात होत नाही. लाईफ इज अ गेम, प्ले इट हा व्ह्यू ठेवायचा कायम. आणि डायबिटीस शुगर झाली ही कोणालाच सांगायची नाही मला साखर आहे म्हणून. स्वतःची साखर दुसऱ्याला सांगितल्यामुळे काही दुसरा त्याच्यावर औषध देईल असं नाही. परंतु ज्या ज्या वेळेस भेट होईल त्यावेळेस तुमची प्रापंचिक स्थिती न विचारता, मुलं बाळ न विचारता तो विचारणार तुम्हाला कशी आहे साखर. अजून दुःखावर आपल्याला फुंकर घालण्यापेक्षा कोणालाच सांगायचं नाही की आपल्याला डायबिटीस आहे. आणि डायबिटीस हा आजार शारीरिक नाही मानसिक आहे. म्हणून मानसिक संतुलन चांगलं ठेवायचं. दिवसभर वेड्यासारखी दाढी खाजीत राहायची म्हणजे हार्मोन्स बॅलन्स राहतात. आणि हार्मोन्स बॅलन्स राहिले की तुमचा डायबिटीस कंट्रोल राहतो. पायी पायी चाला. जितकं जास्त बिगर चप्पलचं चालाल तितकं चांगलं. तळपाय कडक झाले नाही पाहिजेत. आंघोळ केली की तळपाय मस्तपैकी दगडाने चांगले घासून त्याला तेल लावा. काश्याच्या भांड्याने, काश्याच्या वाटीने. पूर्वीचे आजी आजोबा एकमेकाचे काश्याच्या वाटीने पाय घासायचे. आणि बसल्या बसल्या बी तुम्ही तुमचे तळपायाच्या हाताने मालिश करीत जा. रात्री झोपताना अर्धा कप गरम पाण्यात चांगले अर्धी बादली पाण्याची घ्यायची आणि पाण्यात पाय बुडवून बसायचे. छान पाणी थंड झालं दगडाने पाय घासून घ्या आणि कुठल्या बी छान फडक्याने पुसून मलम लावून शांत झोपा. जितके वर पाय राहतील तितकं चांगलं. कारण गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जेवढं रक्त खाली जातं तेवढं परत रिटर्न आलं पाहिजे. तर आपण घरच्या घरी खूप छान शुगरपासून मुक्त राहू शकू. इतकं छान जर जीवन जगलं तर आपण आपली शुगर नीट करू आणि दुसऱ्याची पण नीट करू. म्हणून इतरत्र कुठे न धावता आपल्या आपल्या हिरव्या पालेभाज्या खायच्या पोटात आणि त्याच्यानुसार जीवन जगायचं छान. योग निसर्गोपचार तत्व सुभाष दत्तात्रय जाधव 92 26 28 47 25 हा मोबाईल नंबर आहे. कधी फोन करा. सेवेला संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.